नमस्कार, मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना। मित्रांनो, सध्याची लाईफस्टाईल बघता आपण व्यवस्थित खात नाही आणि व्यवस्थित स्लीपिंग पॅटर्नही फॉलो करत नाही। म्हणजेच आपल्या शरीराला जितकी झोप गरजेची आहे तितकी झोप आपण घेतच नाही। एक हेल्दी शरीर आणि निरोगी मनासाठी रात्री चांगली झोप घेणं हे खूप गरजेचं आहे। जितकी गरज आहे तितकी झोप न घेतल्यानं अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो। डायबिटीज, हार्ट अटॅक, लठ्ठपणा, डिप्रेशन किंवा हार्टशी संबंधित कोणतेही आजार होऊ शकतात। बरेच जण असे असतात की बिझी शेड्यूलमुळे रात्री उशिराने झोपतात आणि सकाळी लवकर उठतात। याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपले जॉबच तसे आहेत आणि सगळ्यात जास्त परिणाम तर मोबाईल फोन आणि टीव्हीचा पडतो। अशात जर तुम्हाला हे माहित नाहीये की कोणत्या वयोगटातील लोकांनी किती तासांची झोप घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या वयानुसार तुम्हाला किती झोप घेणं गरजेचं आहे। पण त्यासाठी तुम्हाला विदाउट स्किप हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। काही अभ्यासकांच्या मते वयोमानानुसार तुमच्या झोपायची सवय जरी बदलली नाही तरी गरजेपुरता झोप घेण्याची क्षमता वयानुसार कमी होत जाते। वृद्धांमध्ये झोपण्याची क्षमता कमी असते, जी त्यांच्या आजारांमुळे आणि औषधांमुळे होते। वय वाढण्यासोबतच स्लीप क्वालिटी सुद्धा कमी होत जाते। वृद्धांची स्लीप क्वालिटी फार कमी असते। यामागे अनेक कारणे आहेत। इन्सोम्निया, रेस्टलेस लेग्स सिंड्रोम, स्लीप एपनिया आणि मिडनाईट युरिनेशन। मित्रांनो, तसं तर 1 ते 2 वर्षांच्या मुलांनी 11 ते 14 तासांची झोप घेणं गरजेचं आहे, जे त्याच्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप महत्त्वपूर्ण असतं। 3 ते 5 वर्षांच्या मुलांनी 10 ते 13 तासांची झोप घेतली पाहिजे। त्यासोबतच 6 ते 13 वर्षांच्या मुलांनी 9 ते 11 तासांची झोप घेणं गरजेचं आहे। 14 ते 17 वर्षांच्या मुलांनी 8 ते 10 तासांची झोप घेतली पाहिजे। तर 18 ते 60 वर्षांच्या लोकांनी 7 ते 9 तासांची झोप घेणं हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं। 60 वर्षांच्या वरच्या म्हणजे 60 वर्षांच्या आणि त्याच्यापेक्षा जास्त वर्षांच्या वृद्धांनी 6 ते 8 तासांची झोप घेणं महत्त्वाचं आहे। ही झोप त्यांच्या आरोग्याची डिमांड आहे, म्हणजे एवढा वेळ तर त्यांना झोपावंच लागेल। मित्रांनो, चांगल्या झोपेच्या कमतरतेचा वाईट परिणाम मुलांच्या शारीरिक आणि भावनात्मक आरोग्यावर पडतो। यामुळे मुलांची वाढ आणि विकासावर परिणाम होतो। मुलांची झोप व्यवस्थित झाली नाही तर त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो, जसे शाळेतील परफॉर्मन्समध्ये कमी पडणं, सकाळी लवकर उठण्यामध्ये अडचणी, चिडचिड होणं, मूड स्विंग, डिप्रेशन आणि असे बरेच समस्या आहेत ज्या मुलांना सामना करावा लागू शकतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवलं की कोणत्या वयात किती झोप घेणं गरजेचं आहे। याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या आणि तुमच्या स्लीपिंग पॅटर्नला याच हिशोबाने फॉलो करा। सध्या इतकंच, पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।